हॅलो नमस्कार मंडळी, कशा सर्व बऱ्यांना स्वागत आहे तुमचा ममता अनामिका ब्लॉग या चॅनलवरती। आज हा डेली ब्लॉगचा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे। कशा सर्व बऱ्यांना बघतायत ना, तुम्ही फॉलो करत आहेत ना आम्हाला, आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ममता अनामिका ब्लॉग्स या चॅनलवरचे। आणि माझ्या पण कोकणी डॉट चेतन ममता लाईव्ह पण घेत असते, तर सर्वांनी असाच रिस्पॉन्स द्या, लाईव्हला येत राहा। आणि आज सुट्टी आहे, तर आज थोडं म्हणजे आरामात थोडं चालू आहे। आमचा म्हणजे आटपला आताच, तयारी वगैरे सगळी झाली आणि आता बघूया काहीतरी थोडंसं जेवण वगैरे। आज काहीतरी विचार आहे, थोडा बाहेरूनच आले ना, थोडं काहीतरी आणणार आहे। तर आता जाऊन येतो थोड्या वेळाने। आणि अनामिकाची बघा कशी मस्ती चालू आहे, ती बघा काय करते, बघा कशी ती आजकाल खूप चावायला लागली आहे, माहिती आहे का? खूपच मस्ती करायला लागली आमची पिल्लू अनामिका सोना। मंडळी आज जरा मला फुल स्टॉप दिला चेतनने, म्हणाला तुला शांत राहा प्लीज बोलतो। हो बोलत असते, तर मला जरा मी बोलतो तिच्या ब्लॉगमध्ये, तर मला की मी बोलतो जरा शांत बस। हो, तर असं आपलं काय आता कसं वाटतं तुम्हाला आमच्या व्हिडिओ, तुम्ही नक्की सांगा, प्रतिक्रिया द्या। सर्वांनी लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओना आमच्या, आणि कमेंट सुद्धा जरूर करा। आणि सर्व गावचे वगैरे व्हिडिओ मी टाकलेले अपलोड केले आहेत, तुम्ही नक्की बघा, त्यांना छान रिस्पॉन्स द्या, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ। आणि चेतनचं पण चॅनल आहे कोकणी डॉट चेतन म्हणून, तर त्या चॅनलला सुद्धा तुमचा सपोर्ट द्या जास्तीत जास्त। चला आता मी पण थोडं आवरून घेतो। आणि आमची अनामिका तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा, काय हिचं नाव अनामिका आहे, हिचं हे बघा। आता मी पण जाऊन येतो जरा बाहेर। आज थोडा उठायला उशीर झाला मंडळी, आणि जरा मग कामं थोडी उशिरा आटपली आहेत आमची। तर चेतन म्हणतोय जाऊ दे आता, काहीतरी मी बाहेरून घेऊन येतो, कारण थोडंसं सामान पण आणायचं आहे ना, म्हणून चेतन चाललाय बाहेर। तूप संपलंय, त्यानंतर देवाचं तेल संपलंय, आणि अशी बरीचशी कामं आहेत, अनामिकाच्या बिया संपल्या आहेत, त्या आणायच्या आहेत, म्हणून चेतन चाललाय बाहेर। तर म्हणतो मी ते पण घेऊन येतो येताना। आणि आज सर्व कपडे सारे भिजत घातलेले आहेत, ते माझ्याकडे काम आहे आज, धुवायचे आहेत कपडे, ते मी धुणार आहे सर्व कपडे। चेतन मला एकच काम कर आता कपड्यांचं, जेवण कपडेवर सगळं नको करत बसू, कारण मग उशीर झालाय ना, म्हणून मी ठीक आहे चालेल, मग संध्याकाळीच वगैरे जेवण बनवेन मी, असं चालू आहे आमचं। तर सर्वांनी छान रिस्पॉन्स देत राहा, आणि लाईव्ह आता घेणार आहे मी, तर लाईव्हला पण सर्वांनी आणि हे बघा, हे आहे अनामिकाचं खाणं, हे आहे तूप, आणि हे फुलं देवाचे, आणि हे आहे तेल, हे आहे बघा। हो, आणि इथे बघा चेतन घेऊन आलेला आहे व्हेज कोल्हापुरी आज मस्तपैकी, आणि रोटी मागवली आहे आम्ही, लिंबू कांदा सोबत देतातच। आणि हे बघा रोटी, बटर रोटी आणली आहे, आणि 2 बटर आणि 1 साधी असं काहीतरी आणले वाटतं चेतनने। तर आज आम्ही जरा बाहेरूनच आणला आहोत, तर जेवायला बसलोय, तर तुम्ही पण या जेवायला। घरीच आहे, थोडं बाहेर जायचं आहे दुपार नंतर। आणि अनामिका मला काही सोडत नव्हती, तिचं बघा काय चालू आहे। आणि आता इकडे चेतन मला असं वाटतंय पुस्तक वाचतोय, हे बघा देवाचं, अशा प्रकारे इकडे बघा बसला आहे वाचायला। आणि सगळं दिवाबत्ती वगैरे लावून झाली आहे आत्ताच, हे बघा। आणि ही उतरत नाहीये खाली अनामिका मॅडम, जेवण करायचंय मला तर। आणि इथे बघा चेतनचं काय चालू आहे, चेतनने मस्तपैकी भेंडीची भाजी बनवली आहे, हे बघा इकडे, हे बघा वा छान मस्त ना, हे बघा किती सुंदर बनवली बघा, छान बनवतोय चेतन भाजी, इकडे बघा काय नाही चेतननेच बनवलंय बघा, हे बघा तुला थांब ग नाही कराय, ही काय मला सोडते का, हे बघा तिला असं वाटतंय कुठेतरी चाललंय मी तिला ठेवून, असं तिचा गैरसमज झालेला आहे, तसं समजते ती, हो ना शनू? इकडे माहिती कॅमेरा तिथे बघ, कुठे बघतेस तू शनू? ये ये ये, हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना, कशात सर्व मजेत ना? हे बघा आमचे विठ्ठल भगवान इकडे आहेत, विराजमान झालेलेच आहेत ऑलरेडी आमच्याकडे। तर शुभ सकाळ झाली आहे, जरा सकाळची जरा कामं चालू आहेत, जरा चेतनला सुट्टी आहे आज, चेतनचा हॉलिडे माहितीये का? तर चेतनची चालली आहे पूजा, आणि आता चेतन म्हणतोय मला की रेशनिंगवर जाऊ का म्हणून, तर म्हटलं बघूया आता, जर वेळ असेल आणि झालं तर जा, असं मी त्याला बोलतेय, कारण का कधी कधी जावं लागतं रेशनिंगला, नाहीतर मग ते रेशन कार्ड वगैरे बंद होईल आमचं, म्हणून मग जरा कधीतरी जावं लागतं असं आहे ते। तर सुट्टी असल्यामुळे थोडं निवांत आहे बघा, इथे मस्तपैकी शुभ सकाळ झालेली आहे, सकाळची मस्तपैकी बघा सुंदर सकाळ। गावचे व्हिडिओ कोणी कोणी बघितले तुम्ही माझे, बघितलात की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, सर्वांनी नक्की बघा। त्यानंतर परत तुम्ही येत राहा लाईव्हला, सर्वांनी गप्पा मारा आमच्यासोबत, कुठून आमचे व्हिडिओ बघताय आम्हाला नक्की कळवत राहा। चला मी जरा चेतनसोबत बघूया चेतनची पूजा झाली की नाही, काय चालू आहे। आणि हा तुम्हाला ना काहीतरी दाखवायचं आहे मला, हे बघा आम्ही जेव्हा गावी गेलो ना त्याच्या आधी गिफ्ट आले आहेत 2, हे एक आहे फ्लिपकार्टवरून मागवले होते मी, आणि हे एक दुसरं आहे, हे बघा
ते अनबॉक्सिंग वगैरे करून बघावं लागतं ना. जस्ट मी बघून ठेवले आहेत पण तेवढं अजून काही बघितलं नाही त्यांच्याकडे की म्हणजे कसे असतील काय असतील म्हणून. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात मला खूप आवडले. तुम्हाला खरं सांगते, जेवढ्या आता मी वस्तू मागितल्यात ना तेवढ्या सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या होत्या. फक्त एक सोडली तर ते अर्बन, माहिती आहे ना तुम्हाला, किचनचं मागवलं होतं तेवालं, ते फक्त खास नाही आहे. बाकी ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या आहेत. आणि घड्याच्या बाबतीत सुद्धा एक थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण ते नंतर आलं आहे रिटर्न, म्हणजे चेंज आम्ही केलं त्याला, त्यामुळे आलेलं आहे घड्याळ. ते बघा, हेच ते, हे बघा, हेच घड्याळ आहे, ते जे लावलंय ना इकडे दिसते हेच घड्याळ आहे. आणि अजून आहे ना आम्ही 4 गोष्टी मागवल्या आहेत पण ते ॲक्च्युली काय झालं, ऑर्डरच कॅन्सल झाली. असं झालं कारण का आम्ही गावी गेलो होतो ना, मग त्यानंतर लक्षात नाही आलं माझ्या की हे करून ठेवायचं, बाजूला तरी सांगायला पाहिजे होतं कोणाला तरी, नाहीतर ऑर्डर नंतर द्यायला पाहिजे होती. हे प्रॉब्लेम असा झाला की त्या परत गेल्या, माहिती आहे का, 4च्या 4 रिटर्न असं झालं ना. आणि गावी फोन पण लागत नव्हते आमचे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हो की नाही चेतन? चेतनची पूजा चालू आहे आणि चेतनची इकडे पूजा चालू आहे. चेतन पूजा वगैरे करतो. हे बघा इकडे आज जरा सुट्टीचा दिवस त्यामुळे सर्व आरामात काम चालू आहे. हो, मला पण जायचं रेशनिंगला वगैरे. झालं आमचं चहा वगैरे पाणी सगळं झालं जरा. आणि आता इकडे मी जरा आज ना हे जरा घातले चणे भिजत घालून ठेवलेत उद्यासाठी परवासाठी, अनामिकाला पण खायला लागतात ना म्हणून. आणि हे जरा मसूर मी भिजत घालून ठेवली होती. हे बघा, भिजत घालून ठेवली की नाही का मग ती व्यवस्थित अशी हे होते, चांगली होती आमटी त्याची. आणि अचानक जर तुम्ही असं टाकलात की लगेच मग ते तेवढे शिजत नाही, असं होतं. तर आता जरा कुकरला लावून घेणार आहे मस्तपैकी, सगळं त्याच्यामध्ये ऍड करणार, बटाटा वगैरे घालणार आहे त्याच्यामध्ये. बटाट्याला बघा कसा कोंब आलाय, दिसतोय का तुम्हाला? ए बघा म्हणजे हे आलाय कोंब, म्हणजे आता हे लावायची वेळ आहे का, मला असं वाटतं. हो ना, म्हणून कोंब आलाय ना त्याला. बटाट्याला लावतात ना शेतामध्ये परत, असं असेल ते. लसूणला पण आलाय बघा, लसूणला पण आलाय, माहितीये का, असं झालंय सर्व. तर अशा प्रकारे सगळी कामं चालू आहेत. आणि ते जरा कंटिन्यू बघा, त्या दिवशी आम्ही घेतला होता ना छोटसा, हे बघा पांडुरंगाला. हो तेच ना. एक फोन येतोय, 1 मिनिट. तर मंडळी जरा थोड्या वेळानंतर मी परत चालू करते ब्लॉग. जरा येत आहेत त्या काकी जरा त्या काकी येत आहेत आमच्याकडे, आहेत त्या. असं झालंय आता बघा, सगळं आता परत सगळं मला आवरावं लागतं. असं अचानक आहे ना, फोन येतो कोणाचा पण, आणि मग असं मग फोन आलं ना तेव्हा परत राहून जातात सर्व कामं वगैरे, असं झालंय ते. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळात काय आणि तुम्हाला मी दाखवणार आहे नक्की जे आणलेत ना ऑर्डर केलेले प्रोडक्ट, नक्की तुम्हाला दाखवणार आहे. कसे वाटतं तुम्ही पण नक्की सांगा. आणि मंडळी जरा आता कुकर वगैरे लावून झालेला आहे. हे बघा, आता चेतनची इकडची पूजा चालू आहे, बाहेरची सर्व. हो ना, छानपैकी जरा हे घाल काय वरती, जरा फुलं व्यवस्थित छान घाल अशी वरती. खूप मस्त, खूप मस्त. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मंडळी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नको, छान वाटते बस एवढं. एक कंठी आणायची राहिली माझ्या पांडुरंगाला, ते आणणार आहे मी लवकरच. हो की नाही? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. काय बद्दल म्हटलं? बाहेर पण आमचं तोरण आहे ना, हे बघा, इथून गेली आहे ती लाईट. हे बघा चालू आहे, दिसते तुम्हाला? हे बघा, ती लाईट दिसते याच्यामध्ये. हे बघा, ते पण आहे ना जरा आता हे झालंय म्हणतोय चेतन, बंद वाटतंय चेतनला, असं चेतन म्हणतोय. तर ते पण मी चेंज करणार आहे. आणि हे दुसरं पण चेंज करणार आहे, ते आतलं नाही का आपल्या इथलं देवाच्या इथलं, ते दोन्ही मी चेंज करणार. आता या दिवाळीला करूया आपण ते चेंज. काय हे बघा, ते कुकर वगैरे लावून घेतलंय. असा मसूरची आमटी एकच करणार आहे मी, बटाटा वगैरे घातलाय त्याच्यामध्ये आणि राईस बनवणार आहे आज. आणि हे बघा, हे तुम्हाला दिसतंय खोबरं आहे ना, जर आता खोबरं हे किसणार आहे. आणि या 2 खोबऱ्याच्या वाट्या, आता बघते किती होते का, एक बघते. जरा चटणी वाटायची आहे मला मस्त चपातीसोबत, किंवा आपण ह्याच्यासोबत खाऊ शकतो ना भाकरीसोबत, म्हणून जरा चटणी करून ठेवणार आहे. बरेच दिवस केली नाहीये. लसूण वगैरे घालून नाही करतात का, तिखट लसूण खोबऱ्याची चटणी आपण सुकी वाटून ठेवतो आणि खाताना मग त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि मग खायची. एवढी भन्नाट लागते ना, काय विचारूच नका. लसूण थोडी जास्त घालायची, मीठ, बस, बाकी काय नाही लागत ह्या चटणीला. तर चला आता जरा खोबरं किसून घेते आणि चटणी झाली की तुम्हाला मग मी दाखवते. काय आवरावं लवकर नार्वेकर. एका ताईने आहे ना चेतन मला कमेंट केली होती, तुम्ही हातात मोबाईल पकडताना तो स्टँडला लावा आणि हे करा म्हणून, असं शूट. हां, पण तसं मी एका ब्लॉगमध्ये करून बघितलंय. आमच्याकडे प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, या साईडला मला पुढे जागा नाहीये कॅमेरा लावायला, सेट करायला, असं होते ते. आणि म्हणून मग इकडे करावा लागतो. आणि इकडे केला तर कसं कॅमेरावर प्रकाश आल्यामुळे अंधार पडतोय तो, अशी सगळी सिच्युएशन होते. मग त्यामुळे मी करू नाही शकत आहे. हे बघा, असं तिकडे जरी असं ठेवलं ना, तर त्यामुळे ना मला असं हातात मोबाईल पकडून घ्यावा लागतोय, असं होतंय ते. आणि मग त्याच्यामुळे होत पण नाही. एका मी व्हिडिओ असं करून बघितलाय पण पूर्ण अंधार झालाय, माहितीये का. अनामिका ओरडते, अनामिकाच्या खाली आहे. हे बघा, अनामिका इकडे ओरडते. तिला आता खायला दिले होते. बघा, हा काजू आहे, एक हातीने बदाम खाल्लाय, हे बघा दिसते तुम्हाला. आणि शेंगदाणे घातले तिला 4 खायला. हे बघा, आणि मनुका ती बघा तिने आतमध्ये टाकली, इथे पडली, दिसते का, ते बघा इथे पिंजऱ्यात. हे बघा आतमध्ये असं सगळं टाकून ठेवलंय तिने, इकडे तिकडे पसारा केलाय. आणि थोडंसं खायला ती बेडच्या खाली पण घेऊन गेली आहे. ते बघा असं केलंय तिने, की जस्ट मी लादी वगैरे आता पुसून आहे ना सगळं आवरलं होतं. पण ठीक आहे, छोटी पक्षी आहे, तो करणारच पसारा, असं झालंय सगळं तुझं. त्यामुळे मला तेच सांगायचं होतं की कॅमेरा सेट नाही होत आहे इकडे किचनमध्ये आमचा. आणि
करू नाही शकत आहे मी तसं, त्यामुळे मला हातात घ्यावा लागतोय सारखा, असं झालंय. आणि इथे बघा मंडळी आमटी वगैरे झाले बनवलंय भाताचा. आणि हे बघा आमटी पण झाली मस्त आहे बघा, छानपैकी मसूरची आमटी बनवली आहे. हे बघा दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये जरा बटाटा वगैरे पण घातलाय मी. हे बघा अशी मस्त थोडंसंच वाटप घातलंय, किंचित जास्त नाही घातलंय, कारण की जास्त नको, तेवढं काही चांगलं नाही लागत. हे बघा म्हणून दिसते का तुम्हाला. अशा प्रकारची आमटी आज एकच बनवली आहे आणि राईससोबत खायला खूप छान लागते. आणि इथे बघा जरा खोबरं जरा किसून ठेवलं. हे बघा एवढं बस झालं, खोबरं जास्त होईल ना, चटणी भरपूर झाली. हे बघा असं, कारण का जास्त पण नको, थोडीशी ठीक आहे. जरा बघा कानातले जरा पाण्यात टाकून ठेवलीत धुण्यासाठी असं. आणि हे सकाळी घातले होते बघा भिजायला, बघा लगेच भिजले बघा. हे केवढे मोठे झाले बघा, दिसत आहेत का. हे बघा केवढे मोठे झाले. हे बघा चणे. चला आता बंद करते, कारण ऑलरेडी आहे ना उकळी येऊन गेली आहे, झाले आहेत 5-10 मिनटं झाली. परत फोडणी घातल्यावर उकळी आल्यानंतर तर गॅस करते बंद मी, आणि ठेवूया आपण आता झाकण. झाकण ठेवूया, झाकण ठेवूया, झाकण ठेवूया, झाकण ठेवूया. हे बघा बाई रमाईचं नांदन बाय. बघा मंडळी ममताने काय बनवलं ते मस्त असं. ममताने सुक्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे मस्त की. बघा हे खोबरं असं मस्त तिने किसून घेतलं होतं. एक नंबर. वासच मस्त येतोय स्मेल त्याचा. हे बघा काय काय घातलं समजा त्याच्यामध्ये. खोबरं घातलंय, लसूण घातली, तिखट आणि मीठ, बाकी काही नाही घातलं. तिखट आणि मीठ घातलंय, बस 4 गोष्टी. छान लागते सगळी. आणि मस्त मिक्सरला आता ती लावते आहे. लावून घेते. आणि खाताना ह्याच्यामध्ये तेल घालायचं आपल्याला जेव्हा पाहिजे असेल. अच्छा, तेल घालून घ्यायचं. बाकी याला काय करायचं नाही, एवढंच घालायचं फक्त. तेल घालायचं, पाय थोडे आपल्याला खायचे तेल घालायचं. चपाती आणि भाकरी सोबत खूप मस्त लागते मंडळी. हो मला पण खूप आवडते. हेच खायचे आधी. फक्त काय म्हणता घातलंय, लसूण, तिखट, खोबरं आणि मीठ. लसूण, तिखट, मीठ, बस बघा 4च गोष्टी फक्त. आणि काय नाही करायचं, फक्त मिक्सरला लावून घ्यायचं झालं. आता खोबरं किसून घ्यावं लागतं बस एवढंच बारीक. आणि खाताना तेल घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे कसं तिखट वगैरे लागत नाही असली तर. बरोबर, खूप छान लागते. सुकी असते ना म्हणून थोडंसं तेल घालायचं. ओके. तर खूप दिवसातून करायची होती म्हणजे राहून जात होतं. मग जरा थोडंसं जाड राहिले ना म्हणून थोडं अशीच एवढीच ठेवतात, पण जरा अजून लावते मी. म्हणजे हे बारीक केले बरोबर, एवढी करायची मला, एवढी करायची. ठीक आहे चालेल, करून ठेवते जरा. हे मिक्सरला लावते. मिक्सरला तर लावते म्हणता बघा. जरा टेस्ट करून बघते तर. चालेल. म्हणजे तिखट वगैरे असतं कशी झाली आहे ते. हो मंडळी आता मी जरा टेस्ट बघतो कशी झाली ती. काय हवंय. मस्त झाले, मस्त झाले एकदम. हो ते ह्याच्यावरून कळलं मला, माहिती असं जेव्हा आपण उघडलं ना झाकण मगाशी पहिलं वालं, तेव्हा समजलं मला. थोडी तिखट वाटते पण तशी हवी तिखट. मी तिखट टाकलंय जास्त एकदम. पण खोबरं कसं पण कशी म्हणता किती दिवस राहते वगैरे चटणी. राहणार भरपूर नाही, पण लसूण असतं ना त्याच्यामध्ये म्हणून काय हरकत नाही. राहते. पण कुठे फ्रीज मध्ये ठेवायची की कसं. बाहेरच ठेवायची. बाहेर ठेवायची. म्हणजे फ्रीज मध्ये माहित नाही राहते काय, पण आम्ही बाहेरच ठेवायची. फ्रीज मध्ये माहित नाही राहील ना, का नाही राहणार. उद्या मी मस्त घेऊन जाणार आहे डब्यामध्ये. घेऊन जा डब्यातून रोज. सगळ्यांना आवडतं पण म्हणतात ते देते ना डब्यात. ऑफिस मधल्याला पण आवडतं. चटणी घेऊन गेले तर बघा सगळेजण घेतील बघा कसे. प्रेमाने केलेली कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये वस्तू कमी जरी असली ना एखादी तरी चांगलीच होती. येस बरोबर बोललीस. त्यामुळे आणि म्हणूनच गेले म्हणजे चेतनला पण जरा डब्यातून देता येईल कधीतरी असं. आम्ही आता बाहेर जाणार आहोत संध्याकाळी, कारण थोडं सामान आणायचं आहे. उद्या ते नवमी वगैरे करायचे मम्मी पप्पांचं माझ्या. ते दिवस आहेत ना आता श्राद्धाचे चालू आहेत, ते करायचं उद्या. तिथं सामान जरा पितृपक्ष चालू आहे, ते सामान जरा आणायचं जाणार आहेत आणि थोडं बाहेर पण राऊंड मारून येणार आहे. चला मंडळी. हॅलो नमस्कार मंडळी, कसं सर्व बऱ्याच ना. गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता आम्ही आता रेडी झालो आहे, संध्याकाळी झाली, चहा वगैरे घेतलाय आम्ही आणि आता जरा चाललोय बाहेर. बाहेर थोडं चाललंय, थोडंसं काम पण आहे आणि थोडं फिरून पण येतोय. काय काम पण जरा फिरून गेलो की जरा करून येतोय. आणि जरा उद्या काय लागेल ते भाजी वगैरे पण जरा घ्यायची आहे, त्याचं पण थोडं तयारी करायची आहे ना. त्यामुळे निघालो आहोत आता आम्ही. तर जाऊन येतो लवकरात लवकर. अशी कामं पण असतात. आता मी त्याला खाली ठेवलंय, इकडेच आहे ती, तिला नाही घेऊन जात आहे. बरोबर बरोबर. बघा लवकर जाऊन आता. पाऊस पण नाहीये, मागे थोडा होता बारीक बारीक पाऊस, आता नाही थांबलाय. चल म्हणतो झालं तयारी. 2 मिनिटं स्वतःची तयारी चालू आहे अजून. तशी झाली आहे थोडं. तर घेऊन जायचं चावी वगैरे सगळं बघते मी. पाऊस पडतोय.
बसले माहिती का खंदन कल जाईल दिसायला का लागू नको 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 नदी माझ्या तुम्हाला छत्र गाणं म्हटलं ते सागरी किनारा ओला सुगंध वारा अंगावर चारा खूप वारा लागतोय खूप थंडी वाजते हवा 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 दिसायला काढा नको माझ्या पुढे काय त्याला पण येते पुढचं आज संडे आहे मंडे हे इकडे दिसते तुम्हाला संडे 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 मंडे मंडे त्याच्यामध्ये जाणार आहेस तू आम्हाला का सुट्टी घेतली आहेस सुट्टी घेतली आहेस थँक्यू व्हेरी मच चेतनने सुट्टी घेतलेली आहे अशा प्रकारे हे बघा आणि सगळे वडापाव वगैरे खात आहेत बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय मंडळी त्यामुळे ना मोबाईल पण राहत नाही आहे हातामध्ये चटकतोय सारखं सारखं आता मी आतमध्ये ठेवून देते मोबाईल कारण का की आणि आम्हाला जायचं आहे थोडं लांब जवळ नाही जायचं आम्हाला खूप लांब जायचं आहे आज चेतनने प्लॅन केलं लांब जायचा हो ना त्यामुळे तर आहे बघा हो हो चाललो आहे आम्ही थोड्या वेळात भेटते तुम्हाला मंडळी आम्ही जस्ट जाऊन आलो बाहेर बघा जरा सगळी कानावर दुखायला लागले ते मला असं जरा खोटे कानात कधी दुखतं कानला जरा फ्रेश वगैरे झालो आता जरा सँडविच वगैरे खाल्लं आणि बघा गड्याला 8:45 वाजले आणि पाणी पण आलं जस्ट बघा म्हणून आम्ही धावत आलो कारण बाहेर गेलो का उशीरच होतो असं झालंय आणि चेतन तेच म्हणतो लाईव्ह घ्यायची का नाही घ्यायची बघू आता जर लवकर आवरलं तर घेणार आता जरा राईस लावते थोडासा 1 वाटीचा थोडा लावायला लागणार आहे राईस दुपारचा थोडासाच असेल ना थोडा राईस लावते आणि आमटी असंच आता आम्ही परत आमटी भाजी जेवणार आहे रात्री सुद्धा तेच करणार आहे आता कारण दुपारी आहे थोडीशी भाजी आहे अजून भेंडीची भाजी आहे थोडीशी असं दुपारची जरा ती काजूची होती ती आम्ही खाल्ली असं केले दुपारी आणि आता जर फक्त राईस लावते का झालं चेतन काहीतरी ते सोसायटीचं लिखाण करतोय बघा आल्या काय कोणाचा तरी फोन आला होता वाटतं कंटाळा येतो बाहेर गेलं की कारण ना ट्रॅफिक वगैरे जास्त होतं ना सुट्टी असली की ट्रॅफिक असतं आणि उद्याचं जरा सामान पण घ्यायचं होतं ना त्याच्यामुळे जरा उशीर झाला चेतन इकडे बसला आहे आणि माझं बा इकडे काय चालू आहे तुम्हाला हे बघा आता उद्याच्या जरा भाज्या वगैरे आहेत ना त्या जरा मी साफ करून वगैरे ठेवते चिरून वगैरे व्यवस्थित चांगल्या ठेवते आहे कारली आणि आतमध्ये अजून भाज्या आहेत फ्रीजमध्ये अजून आणल्या नाहीयेत मी आणि अनामिकाचं काय चाललंय बघा तुम्हाला दाखवते मी बघून घ्या हे बघा बघा काय करते बघा मांडीवर बसली आहे माझ्या आणि बरोबर तिने बिया काढून खाल्ल्यात बघा कशा दिसतात तुम्हाला त्या शेंगे बदल्या ते बघा गवारची शेंग आहे हे बघा आणि बघते बघा कशी बघा बघा बघितलं काय करते बिलू काय खाते ग हां काय खातेस हां बघा खाऊ द्या मला म्हणते खाऊ द्या मला तर आता उद्याची सगळी तयारी वगैरे करून ठेवते आणि माझा हा ब्लॉग आहे आजचा तुम्ही इकडे एंड करते आहे मंडळी इथेच तर माझा ब्लॉग जर कोणाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सर्वांनी आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चेतन आहेस हॅलो मंडळी आम्हाला असंच सपोर्ट करत राहा आणि बघत राहा आमचे नवीन व्हिडिओ हो आणि ममता अनामिका ब्लॉग्सला असंच तुमचं प्रेम राहू द्या सपोर्ट असंच राहू द्या कायम राईट सर्वांनी लाईक करा मंडळी शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा सर्वांनी ओके चलो भेटू आपण आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू ओके बाय टेक केअर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या